तर गेल्या भागात आपण पाहिलं होतं की आपण निघालो होतो सिंगापूरच्या दिशेने आणि आमचं सिंगापूरला फ्लाईट पोचतं आहे. वेगवेगळ्या गोष्टी बघत झोपत आम्ही अखेरीस सिंगापूरपर्यंत पोचतो आहे. आणि वेगळी धाकधूक होती कारण की सिंगापूरवरून आम्हाला दुसरी फ्लाईट पकडायची होती, ती होती क्वालालंपूरची आणि ती होती केवळ 1 तासाच्या अंतरात. तर आम्ही कशी धावपळ करत तिकडे पोचलो, कसं कसं पुढे पुढे काय काय झालं आणि काय मज्जा आली. पोचलोय सिंगापूरला. मस्त हवेची सफर करत करत हवेतून फोटो घेत घेत आम्ही अखेरीस लँड झालो सिंगापूरला. खरं तर आमच्या खिडकीतून पण बरंच काही दिसत नव्हतं, परंतु जे काही फोटो आले ते आले. आणि मग हे जे उभं दिसतंय तुम्हाला ते आहे आमचं फ्लाईट आणि आता आम्ही पळणार आहोत पुढे. आपण पोचलो आहोत आता सिंगापूरमध्ये. आम्हाला टर्मिनल T2 ला जायचं आहे आणि त्यासाठी ट्रेन येते स्काय ट्रेन. तर बघा स्काय ट्रेन कशी येते. आपल्याला ट्रान्सफर्समध्ये जायचं. चला स्वप्नीलला चेक करत राहा. जसं आपण ऐकलं स्वप्नीलला चेक करत राहा म्हटलं आणि स्वप्नीलने जे चेक केलं नाही तो होता त्याचा पासपोर्ट. आणि म्हणून स्वप्नीलही अनावधानाने पुढे चालत राहिला. आणि मग पुढे काय झालं बघूया. पुढे पुढे चलो ट्रान्सफर लोकल ट्रेनची गर्दी अनुभवलेलो आम्ही. स्काय ट्रेन इतकी रिकामी बघून खरंच सुखावह झालो होतो, आनंदित झालो होतो. आणि स्काय ट्रेन अगदी हळूहळू आमच्याकडे येत होती आणि आम्ही तिची आतुरतेने वाट बघत होतो त्या स्काय ट्रेनच्या आतमध्ये जाण्यासाठी. डॅन स्काय ट्रेन इज हिअर. आणि आता द्वार उघडतील. दोघांसाठी हा स्पेशल डब्बा करण्यात आलेला आहे. फक्त 4 नाही आहेत, आमच्यासोबत 5वी पण आहे. ही नेहमी विसरून जाते ज्योती. आता ही म्हणाली 4साठी आहे म्हणून माझ्या मुखातून पण ते शब्द बाहेर पडले. स्काय ट्रेन ही हवेत चालते असं वाटतंय मला, म्हणून याचं नाव स्काय ट्रेन. E22 कुठे? E22 इकडे या साईडला. अरे इथून आम्ही पुढे निघालो आणि त्याच क्षणाला स्वप्नीला रिअलाइज झालं की त्याचा पासपोर्ट दिसत नाहीये. जसं हे त्याला रिअलाइज झालं तसाच तो पाठी थांबला, सिंगापूर एअरलाईन्सकडे गेला आणि त्याने सिंगापूर एअरलाईन्सच्या मदतीने त्याचा चुकून विमानात राहिलेला पासपोर्ट परत मिळवला. परंतु तो काय आमच्यासोबत त्या फ्लाईटमध्ये येऊ शकला नाही. परंतु ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली नाही, त्यामुळे कुठलाही रॉग रेकॉर्ड न करता आम्ही पुढची फ्लाईट अगदी निमूटपणे निवडली, त्यात बसलो, शांतपणे व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि फ्लाईटमधून उतरल्या आम्हाला कळलं की त्याचा पासपोर्ट मिळाला. आणि खरं सांगू तर आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. आणि ही 2 मुलं पाठवून आता पाठच्या फ्लाईटनी आमच्यापर्यंत पोचणार होती. पण तरीही अतिशय शांतपणे आमचं फ्लाईट लँड झालं ते क्वालालंपूरच्या धर्तीवरती. फक्त हीच पिक्चर्स आम्ही घेऊ शकलो. त्यानंतर पुढे आम्ही कंटिन्यू फोनवरती होतो आणि मग बघा आमची एअरपोर्टवरून एक्झिट. फायनली वी अराइव्ड at Kuala Lumpur, the versatile city famous for its architecture. आणि मग दूरवर दिसणारा केल टॉवर आम्हाला दिसू लागला. ग्रॅबच्या सहाय्याने आम्ही तिकडची टॅक्सी बुक केली
आणि ते बघा दूर 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 KL टॉवर पण आहे आणि ट्विन टॉवर पण आहे तिकडे जवळच, नाही का? Twin Tower. करेक्ट. आणि मग आम्ही सुरू केला आमच्या टॅक्सी ड्रायव्हर सोबत संवाद. त्याला विचारलं बॉलिवूड बद्दल. त्याचं म्हणणं ऐकून तुम्ही अवाक व्हाल. बघा. Many film funny, right? करेक्ट. Funny and fighting. Between the customer expression face. Between I have a YouTube channel. Okay. YouTube channel. So I'm going to tell my people that you like Mithun. Yeah. My language. But Mithun now is retired, so old. मित्रांनो याला मिथून आवडतो, मिथून चक्रवर्ती. Yeah, Mithun a very best actor. Cannot. Yeah. I think. रजनीकांत is two. Rajinikanth is two. मिथून is one. Mithun is one. Number one. Mithun number one. करेक्ट. ज्या मिथूनचं आपण एवढ्या गमती शमती करतो, एवढी थट्टा करतो, But त्याला now. मलेशियामध्ये एवढी डिमांड नाही बघा. हा बोला. But now, I think Indian actor cannot challenge me. Cannot challenge. Nobody can challenge Mithun. Nobody can challenge me. Like Shah Rukh Khan can challenge me. शाहरुख खान is also Pika. Shah Rukh Khan, Salman Khan, Amir Khan, अजय देवगन, Ajay Devgan, पानी, Govinda, ऋतिक रोशन. Hrithik Roshan, Everybody is zero. Amitabh Bachchan cannot challenge me. What to say? So do you see Hindi movies? But Mithun, the best movie is Disco Dancer. Disco dance. Disco Dancer, you know. We dance on it. You know Disco Dancer. We'll listen one song of Mithun. But I think 30 years ago, when I saw the film of Disco Dancer. तर बघितलं डिस्को डान्स किती फेमस आहे मलेशियामध्ये, आणि तुम्ही ऐकत नाही. तर अशा गप्पा गोष्टी मारत डुलक्या घेत आम्ही रस्त्याला लागलो म्हणजे जिथे आमचं हॉटेल होतं अगदी क्वीन काय म्हणतात ते KL टॉवरच्या जवळच, ट्विन टॉवरच्या जवळच आमचं हॉटेल होतं. तिथे आम्ही पोहोचणार होतो. आता बघा, हे जे तुम्हाला राईटला दिसतंय ते त्यांचं प्रसिद्ध क्रीडा संकुल आहे, ज्याच्यामध्ये मुख्यत्वे करून फुटबॉलचा खेळ होतो असं तो आम्हाला सांगत होता. मुद्दाम त्याचा आवाज रेकॉर्ड केला नाही इकडे, कारण की त्याचा आवाज खूप खरमरीत येत होता. ते पाठी केलं. आता पाठी बघायचं असेल तर परत रिव्हर्स करा आणि बघा. आणि मग आम्हाला दिसलं आमचं हॉटेल इबिस हॉटेल, जिथे आमची राहण्याची सोय होती आजच्या दिवसापुरती. आणि तिकडची जी चेक इन टायमिंग आहे ती खूप लेटची आहे, 3 वाजताची आहे. आणि तिकडे आधीच 2 जण दिल्लीचे आमची वाट बघत होते. तर आता आपण त्यांच्या रूममध्ये जाणार आहोत, सामान ठेवणार आहोत, फ्रेश होणार आहोत. उतरूया IBIS-मध्ये. नमस्कार. हा जो गोंधळ ऐकताय तुम्ही तो सांगतोय की आम्ही मलेशियाच्या आमच्या कमऱ्यामध्ये आलेलो आहोत. हा इकडचा व्ह्यू आहे. आणि माझ्यासोबत इकडे उपस्थित आहेत 2 नवे कलाकार जे सुप्रसिद्ध आहेत. ते आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, जिकडून काम करतात, देशसेवा करतात, एकही दिवस सुट्टी न घेता. असे आमचे अतुल धवनजी. मॅगी पासून चहापासून सिंगापूर आणि कोलालंपूरचं टूर बनवण्यापासून ते विविध मैदान गाजवणारे अतुल धवनजी. भैया नोट करो भैया नोट करो. अरे भैया हाथ तो दिखाओ. और इसी के साथ जिनको दिल्ली से लेकर मलेशिया तक अब तक कम से कम 77 रिश्ते आ चुके हैं सफर में, समदीश जी, उनके लिए जोरदार.
जो सबका दिल जीतता पानी खत्म हो गया, है, पानी खत्म हो गया। आहा, वा, वा. और हम वही पुराने आणि हेच अनिलजी आणि ज्योतिजी यांचे चेहरे बघून बघून तुम्हाला कंटाळा आला असेल, त्याच्यामुळे आपण बाहेर बघूया. थँक्यू. खरं सांगायचं तर ती रूम होती त्या कपल्सची आणि ही रूम आहे आमच्या तिघांची, म्हणजे माझी, अतुलजींची आणि समधीजींची. हा बाथरूम आमचा तो आम्हाला शेअर करायचा होता आणि बाथरूमच्या नंतर हे 3 बेड जिथे आम्ही झोपणार होतो. आमच्या कमऱ्याला खिडकी नव्हती, पण मग आम्ही वर जायचं ठरवलं. वर बघा कुठे ते. चला मित्र हो, इट्स टाइम टू गो टू द रूफ टॉप स्विमिंग पूल. बघूया 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 कुठे आहे हे स्विमिंग पूल. थोडस वरती आहे आणि स्विमिंग पूलमध्ये तुम्ही बघताय ही जोडी आधीपासून इकडे विराजमान आहे, बसलेली आहे. अथांग असं स्विमिंग पूल. आसपास भी नहीं आना पानी आणि मग काय स्विमिंग पूल दिसताच आम्ही पटापट उड्या टाकल्या, अंडर वॉटर स्विमिंग केली आणि वरून कोलालंपूर सिटी कशी दिसते ते बघू लागले. बघा काय म्हणता, पहिली दिसली नाही, दुसरी बघा आहे की नाही जबरदस्त. टाडा टुडू. मग अंडर वॉटर स्विमिंग झाल्यावरती फ्री स्टाईल स्विमिंग सुद्धा आम्ही केली आणि मग अतुल गवंजी रेडी आहेत पाण्यामध्ये उडी मारण्यासाठी. असं आम्ही एकमेकांसोबत खेळत होतो, इकडे तिकडे बघत होतो. अतुलजींनी उडी मारलेली आहे, ते पण पाण्यात आलेले आहेत आणि मग आम्ही चौघेही पाण्यात उडी मारून पाणी उडवून आनंद साजरा करत होतो, रेस लावत होतो. आणि मग समधीजींनी त्यांच्या स्किल्स दाखवल्या शूटिंगच्या. बघा अंडर वॉटर स्विमिंग कसं असतं, आपण कसं करू शकतो याचं प्रॉपर गाईडच म्हणा. अतुलजींनी पण हे पटकन शिकलं आणि शिकून त्यांनी अगदी वेल माशाप्रमाणे पाण्यात अंडर वॉटर स्विमिंग करायला स्टार्ट केलं. आणि आता माझी बॅट माझी बॉलिंग असे समधीजी ज्यांचा कॅमेरा आहे त्यांच्या कॅमेऱ्यात पण हे शूटिंग चालू झालं. काय म्हणता, माझं परत बघायचं आहे? परत बघा. टन 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 टन. आणि स्विमिंग झाल्यावरती आम्ही निर्णय घेतला चालत केएल टॉवर आणि ट्विन टॉवरकडे जाण्याचा. आम्ही रेडी आहोत. वी आर ऑल हिअर टू से हॅलो. आता आम्ही निघालो आहे कोलालंपूर की गलियों में. या उंच उंच इमारती दिसत आहेत का तुम्हाला? आणि आम्ही इथे थांबलोय आयब्रिज मध्ये. आणि जगप्रसिद्ध ट्विन टॉवरकडे आम्ही चाललोय. पाऊस पण येतोय थोडाफार, म्हणून मजा येते. आपल्यासोबत आलेली आहे ती जोडी जी सकाळपासून आपल्यासोबत नव्हती. ती का नव्हती याच्याबद्दल स्वप्नीलच सांगेल. एक वेगळं प्रकरण आहे ते, पासपोर्ट प्रकरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. ते ट्विन टॉवर झाडाच्या मागे लपलेलं. नखरे बघावे म्हणावे काय असतात, तर हे ह्या माणसाकडे बघून शिकावं की नखरे कसे करतात आणि नखरे असतात काय हे पहा. आणि मग ट्विन टॉवरला पोचल्यावरती आम्ही केलं थोडंसं फोटोशूट.
एकमेकांसोबत सर्वांसोबत थोडे थोडे फोटो काढले ट्विन टॉवरच्या समोरच्या कारंजा समोर आणि मग कुठे गेलो बघा पुढे. हां खरी गोष्ट आणि असं असतानाच इकडे अनिलजींनी आपली जागा निवडलेली आहे फोटो काढण्यासाठी आणि अतुलजींना आम्ही शोधतोय. 2 जोड्यांच्या मध्ये मी फसलेलो आहे. हे बघा या 2 जोड्या. काय सांगू आता आम्ही पोचलेलो आहोत खुदका नसलेलो आहे. तर आम्ही आलो ट्विन टॉवरच्या टॉपला जायला पण टॉपला जाण्यासाठी पहिले बेसमेंटला यावं लागतं असं कळलंय आम्हाला. गहराई तक जाना जरुरी है. मस्त हां असंच भारतासारखंच ट्विन टॉवरमध्ये लोक पाऊस जायची वाट बघत आहेत आणि असे रोडवरती बसलेले आहेत. पाऊस तसा गेला आहे पण तरीसुद्धा लोक आनंद घेतात. मज्जा. तर आम्हाला काही ट्विन टॉवरच्या आतमध्ये जाण्याची संधी मिळाली नाही कारण की तिकीट सोल्ड आउट होत्या ज्या आम्ही आधी बुक केल्या नव्हत्या. मग आम्ही काय बाहेरूनच मजा केली. बाहेरून ट्विन टॉवरला बघितलं. ट्विन टॉवरबद्दल सांगितलं जातं की ते 2nd हायेस्ट बिल्डिंग आहे पूर्ण जगामध्ये आणि जर ट्विन टॉवर म्हणायला गेलं तर ते 1st हायेस्ट बिल्डिंग आहे ट्विन टॉवरच्या श्रेणीमध्ये. आणि गोल गोल फिरत आम्ही ही व्हिडिओ रेकॉर्ड केली आणि मग परत चालू लागलो एका वेगळ्या दिशेने. दिशा कुठली ते तुम्हाला लवकरच कळेल. इकडे रस्त्याच्या इकडे तिकडे बरेचसे रेस्टॉरंट होते आणि त्या रेस्टॉरंटमध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी होत्या. त्या वेगवेगळ्या गोष्टी अशा होत्या की तिकडची खाद्य संस्कृती होती आणि तिकडची खाद्य संस्कृती काय आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. टॅन वाटेमध्ये केएल टॉवर असा डौलदार उभा होता. आपण चाललोय फ्रूट मार्केटमध्ये. याचं नाव काय जलन पटंग. भैया इसका नाम क्या है? जलन आलो. बुकेट बिटांग फ्रूट मार्केट. मँगो शेक पिना मलाई वगैरे आहे पाहिजे. तर या मार्गावर आम्ही चालू लागलो आणि जलान म्हणजे काय तर जलान म्हणजे मार्ग. आपल्या इथे महात्मा गांधीजी मार्ग असतो तसाच त्यांचा हा जलान काहीतरी कशावरती तरी नाव दिलेला हा मार्ग होता. आम्ही इकडे शोधू लागलो ते आमच्या खाण्यायोग्य आम्हाला पचेल असं अन्न आणि पचेल असं अन्न शोधताना आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे स्टॉल्स दिसले. त्यांच्या टपऱ्या दिसल्या ज्या टपऱ्यांवरती ते फ्रूट तर विकत होते परंतु फ्रूटसोबत ते विकत होते ते विविध प्रकारचं सी फूड जे तिकडे अगदी आवडीने खाल्लं जातं आणि नुसतं आवडीनेच खाल्लं जात नाही तर बऱ्याच प्रकारचे प्राणीसुद्धा ते अतिशय प्रेमाने आनंदाने खातात. आणि जगभरातून लोक या मार्गावरती येतात ते फक्त आणि फक्त अन्नपूर्णा सुखी भव म्हणण्यासाठी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठीच नव्हे तर आपल्या पोटाला एक आराम देण्यासाठी. आणि बघा सी फूड बघा ते BBQ करून ते आपल्यापर्यंत सर्व करतात. आणि मग फायनली अतुलजींना असं रिअलाईज झालं की कदाचित आपल्याला पुढे वेस्ट रेस्टॉरंट वगैरे मिळेल की नाही मिळेल असं डाऊट येत होता. आणि मग त्यांनी इकडून तिकडून विचारपूससुद्धा केली परंतु ते वेज रेस्टॉरंट काही आम्हाला सापडलं नाही. मग आता पुढे काय करायचं. मलेशियन फूड तिकडचं काय फेमस आहे ते जेव्हा आम्ही बघण्याचा प्रयत्न केला तर ते फेमस फूडसुद्धा आम्हाला पचेल की नाही पचेल असा डाऊट होता. त्यामुळे आम्ही त्याच्याकडे जाण्याचं टाळलं. आणि मग असावा सुंदर चॉकलेटचा बंगला असे चॉकलेटची दुकानंसुद्धा आम्हाला दिसली परंतु ते चॉकलेटची दुकानंसुद्धा ते कशासोबत देतील याची शाश्वती आम्हाला नव्हती. मक्याची कणसंसुद्धा ते विकत होते. तो एक चांगला ऑप्शन होता पण मका आम्हाला जास्त करून आवडत नाही. आणि मग काय म्हणतात ते डिमसम वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे डिमसम त्यांनी आम्हाला घेण्याचा मानस ठरला. ऑफकोर्स ते व्हेज नव्हते नॉनव्हेज होते. आणि मग या ताई गरमागरम आम्हाला हे डिमसम देत आहेत. बघूया. हा डिफरंट
One more. थँक्यू. किती रोल लेने वाले? प्लीज इट. पहिले उनको दे देगा. हे आमचे कॅशियर बंधू तिकडे कॅश देत होते, कारण की त्यांच्याचकडे आमच्या सर्वांची कॅश होती. आणि मग परत एकदा काय भेटतंय फ्राईड आणि BBQ मध्ये आमचा शोध चालू झाला. आणि भैया कैसा लगा? चिकन आहे ना, ट्राय करायचं फक्त चिकन आहे, ट्राय करायचं फक्त चिकन आहे. कैसा अच्छा है? भारतीय मसाले नसलेलं हे चिकन कोणालाही आवडलं नाही. ऑफकोर्स तितकंसं आवडलं नाही, त्यांच्या देशानुसार ते तिकडे जगप्रसिद्ध होतं आणि म्हणून लोकांची गर्दी तिकडे होती. ती फायनली आम्ही डिसाईड केलं तिकडचं नारळ पाणी पिण्याचं. मग मित्र मला सांगा, जरा मलाईवाला नारियल पाणी देना, याला तुम्ही इंग्रजीमध्ये कसं म्हणालो? आणि मग नॉनव्हेज प्रेमींनी चिकनची कुठली तरी डिश मायनीज आणि कांदे विंदे यासोबत खाल्ली. आणि मग पुढे हे बघा, हे ट्विन टॉवर परतीच्या मार्गावरती आम्हाला परत लागलं. किती सुंदर देखणं, नव्या नव्या नवरीप्रमाणे नटलेलं आमच्यासमोर टोले जंग उभं होतं. आणि मग हे बघा पुढे Alright, sama-sama datang ke Bukit Bintang. Anda bersama dengan kami Union Spaskers pada malam ini. बुकेट बिंटांगचं हे स्ट्रीट म्युझिक ऐकल्यानंतर आम्ही ग्रॅबवरती आमची टॅक्सी बुक केली आणि मग सुरू झाला दुसऱ्या दिवसाचा प्लॅन. तो इसलिए 8 से पहले यह टारगेटिंग कि हम 7 के करीब पहुंचे वहाँ पे. विष्णू मुद्रेमध्ये झोपून मी सर्वांना उद्या वक्तशीरपणे वक्त पालन करण्याचं लेक्चर दिलं. आणि मग एकमेकांशी बोलून गप्पा टप्पा मारून प्रार्थना करून पाठी अतुलजींनी कॉफी बनवून मग आम्ही प्रयत्न केला झोपी जाण्याचा, जेणेकरून उद्या आम्हाला वेळेवरती निघता येईल. तर उद्या तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे आमचा सफर, ऑफकोर्स हिंदीमधला सफर कुठे जाणार आहे याची उत्कंठा तुम्हाला असेलच. ती उत्कंठा जास्त मी ताणणार नाही. आणि बघा, या आठवणींसोबत आम्ही परत झोपी गेलो. आणि पुढच्या व्लॉगमध्ये आम्ही घेऊन येणार आहोत एक सुप्रसिद्ध भेट, लंकावी. फोटो ट्रान्सफर झाले आहेत बरं का. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर लाईक, सबस्क्राईब आणि तुमचे कमेंट्स जरूर करा. तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटतोय ते आम्हाला सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.